फक्त सजावटीसाठी आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर असायचं गरज नाही आहे. आजकाल दुर्दैवानं असं होतं की शेजारच्याचं कसं घर आहे बघून आपलं घर डिझाईन केलं. याच्याऐवजी आपली गरज काय आहे हे बघून घर बांधणं डिझाईन करणं हे खूप गरजेचं आहे. माणूस हा काही इंडोर लिव्हिंगसाठी बनवलेला प्राणी नव्हे. प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं आहे. तिथल्या क्लायमेटला अनुसरून तिथली घरं असली पाहिजे. पण या सगळ्या बांधकामातून आपल्या एकाही शहराशेजारी आपण डोंगर ठेवले नाहीत, एकाही शहराशेजारी नदी ठेवली नाही, आपण बऱ्याच प्रजाती नष्ट केल्या. हे सगळं कुणासाठी करतोय? नुसतं एक प्राणी डिस्टर्ब झाल्यामुळं अख्खं जग नष्ट होऊ शकतं. आपण 10-20 वर्षापूर्वी असा विचार केला असता की तुम्हाला पाणी विकत घेऊन प्यायला लागेल, तर लोकांनी वेड्यात काढला असता. अशा तर 20 वर्षात आपली ही प्रगती आहे. उद्या हवाही विकत घेऊन आपल्याला घ्यायला लागेल. चळीला कव्हर द्यायची सिस्टीम माहित नाही आपल्याला, वॉटर सिमेंट रेशो माहित नाही. त्यामुळे जी घरं बांधतायत आत्ता त्याची कॉन्क्रीटची लाईफ 15, 20, 30, 40 वर्ष सुद्धा टिकताना दिसत नाही. आणि या उलट आपली 100 वर्ष घरं ऑलरेडी टिकलेली आहेत. जे अगदी काळ्या मातीत सुद्धा आपल्या आसपासची घरं आपण बघितली तर ती 100 वर्ष टिकली होती. पूर्वीचे आपले जे वाडे आहेत ते आरसीसी होते का? ते आज पण टिकलेत, भक्कम आहेत, किंवा दगडी बांधकामात झालेले ब्रिजेस आहेत ते तरी कुठं आरसीसी होते. आणि ते जगात जास्त मजबूत समजलं जातं. तर मला असं वाटते प्रत्येक माणसाने मातीच्या घराकडे जाण्याची गरज आहे. त्याला हेल्थ हवी असेल तर सारवलेलं फ्लोरिंग हे फ्लॅट संस्कृतीत असू शकेल का, असं कोणी बिल्डरनी विचार करायला नको का? हाय, मी हर्षदा अँड वेलकम टू दी हेल्दी शो. आज आपल्याबरोबर आहेत सौ विद्या माळी, ज्या की सिव्हिल इंजिनियर आहेत, आणि श्री प्रवीण माळी, जे की आर्किटेक्ट आहेत, आणि त्यांना त्यांच्या या फील्डमध्ये 20 ते 25 वर्षांचा अनुभव आहे. सो वेलकम टू दिस शो. आणि आर्किटेक्ट किंवा इंजिनियर असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की एकतर घर, बिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जसं म्हणतात ना की घर ऐसा बनाव जहा जाने का मन हो. आणि आपलं मोस्ट ऑफ द टाईम सगळा घरात पण असतो आणि निम्मा बाहेर पण असतो. तर एकतर घर बांधायचं आहे, स्वप्नातलं घर बांधायचं आहे, खूप आपण विचार करत असतो की आपल्या बजेटमध्ये पण ते बांधता आलं पाहिजे आणि ते एकदम सगळ्यांपेक्षा हटकं, युनिक असलं पाहिजे. सो आता अन्न, वस्त्र, निवारा 3 मूलभूत गरजा आहेत. मग आपण अन्नाचा थोडा आता विचार करतोय. वस्त्र म्हणजे कपडे, त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट भरपूर होत गेली. तसं मग घराचा पण तितकाच विचार केला जातोय का? काय तुमचा अनुभव काय आहे? घराचा विचार केला जातोय नक्कीच, परंतु एक असं आहे की अन्न, वस्त्र हे समजा इंडस्ट्री म्हणून बघितलं तर 50% जास्त शेअर हा सिव्हिल इंडस्ट्री किंवा घर किंवा इमारत किंवा एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टींचा आहे. आणि तो खूप मोठा, म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट करणारी जी कुठली इंडस्ट्री असेल तर ती सिव्हिल इंडस्ट्री आहे. आणि मग तो चांगला किंवा वाईट हा दोन्ही असू शकतो इम्पॅक्ट. जसं आपण चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी करतो आहे, पण या सगळ्या बांधकामातून आपल्या एकाही शहराशेजारी आपण डोंगर ठेवले नाहीत, एकाही शहराशेजारी नदी ठेवली नाही, जंगलं नष्ट करत चाललो आहे. हे सगळं आणि पुन्हा हे आपल्याच मुळावरती येते किंवा आपल्याच आरोग्यावरती येते. म्हणजे आपल्याला चांगलं ऑक्सिजन मिळणारं पृथ्वी हे आपलं एकमेव घर आहे. खरं बघायला गेलं तर दुसरं कुठलंही घर सध्या अस्तित्वात नाही आहे. आणि ती पृथ्वी नष्ट करून आपण आपल्यापुरतं घर बांधणं हा काही खूप चांगली गोष्ट असणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला विचार करायला लागेल. घर जसं स्वतःचं चांगलं, ॲफोर्डेबल हे आपण जे म्हणतो आहे त्याच्याबरोबरच ते पर्यावरणपूरकसुद्धा असलं पाहिजे. आणि जे पर्यावरण तुम्हाला उद्या जगवणार आहे, आपल्याला सर्वांना उद्या जगवणार आहे, त्यासाठी ते गरजेचं आहे. असं म्हणतात की घराचा खूप एक मोठा रोल आहे आपल्या जीवनामध्ये, आणि आपल्या आरोग्याशी खूप गोष्टी संबंधित आहेत का घराशी पण? की घर चांगलं असेल तर आरोग्य चांगलं, किंवा असा काही आहे संबंध? नक्कीच असला पाहिजे मला असं वाटतं. कारण आपण बघाल तर आपला 90% जास्त वेळ कुठल्या ना कुठल्या इमारतीत घरात जातो. तर त्याचा आपल्या आरोग्यावर 100% त्याचा परिणाम होतच आहे आणि असणार आहे. खरं तर माणूस हा काही इंडोर लिव्हिंगसाठी बनवलेला प्राणी नव्हे. तर माणसाला खरं तर आउटडोअर लिव्हिंग किंवा सेमी ओपन स्पेसेस घरामध्ये असायला हवेत की ज्यामध्ये त्याला हवा, पाणी ह्या गोष्टी इझिली मिळतील आणि जशा आहेत तशा. म्हणजे तुम्ही एकदम AC मधून कडक उन्हात गेलात तर तुम्हाला आजार पण जाणवेलच. तर त्याऐवजी त्या वातावरणाशी तुम्हाला जुळवून घेण्याची जी शक्ती दिली आहे निसर्गानं,
त्या दृष्टीनं तुम्ही जगत राहिलात तर तुमचं आरोग्य खरंच चांगलं राहील. म्हणजे आत्ता आपण इतकी प्रगती केली आहे की काचेच्या गुळगुळीत टाईल्सच्या घरात जाऊन राहायला लागलो आहे. हो. AC आणि फॅनशिवाय आपण जगू शकत नाही आहे. तर AC आणि फॅनमध्ये निसर्गानं तरी काही माणूस असा बनवलेला नाही की त्यांनी AC आणि फॅनमध्ये राहावं. निसर्गाला अपेक्षित खरं तर एखाद्या गुहेत राहणारा किंवा मातीच्या घरात राहणारा प्राणी असायला पाहिजे. त्यापासून आपण खूप दूर आलो आहे. पण त्याचे फायदे तोटे सगळेच जाणवलेत. म्हणजे 100 वर्ष जगणारा माणूस आज 50-60लाच घायकुतीला आलेला असतो. निम्मा आजारपण आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्यात आपलं आयुष्य घालवतोय आपण. तर ह्या सगळ्याला हेल्दी लाईफ असण्यासाठी मला असं वाटतं की ते नैसर्गिक घर असलं तर आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर नैसर्गिक घर हे 2 प्रकारचं असू शकतं. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही निसर्गाबरोबर किती राहू शकता ही एक गोष्ट झाली, आणि तुमच्या घरामुळं पर्यावरणाची निसर्गाची किती हानी करताय किंवा ती न हानी करता तुम्ही बांधलेलं ते घर असेल तर ते पर्यावरण सांभाळून बांधलेलं घर असेल तर तेव्हा तो निसर्ग राहून मग तुम्ही जगणार आहात. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी जसं म्हणलं मी की नद्या नाले किंवा आजूबाजूचे डोंगर, हे प्रत्येक शहरानं आज शेजारची नदी आणि डोंगर नष्ट केलेत. हे आज एवढी आपण प्रगती केली आहे म्हणायला हरकत नाही की ज्यामुळं एकही नदी ठेवलेली नाही आहे ज्याच्यात डायरेक्ट पिण्याचं पाणी आपण घेऊन पिऊ शकू. आपण 10-20 वर्षापूर्वी असा विचार केला असता, समजा की तुम्हाला पाणी विकत घेऊन प्यायला लागेल, तर लोकांनी वेड्यात काढला असता अशा. तर 20 वर्षात आपली ही प्रगती आहे की जे पाणी आपण विकत घेऊन प्यायला लागले. उद्या हवाही विकत घेऊन आपल्याला घ्यायला लागेल. पण याच्यामुळं खरंच आपण हेल्दी झालोय का हा प्रश्न विचारायला पाहिजे. किंवा आपण ही डेव्हलपमेंट पण म्हणू शकणार नाही या गोष्टींना. या गोष्टीला डेव्हलपमेंट तर अजिबात म्हणू. आणि म्हणूनच मग अशी म्हटलं की 50% जास्त इन्व्हेस्टमेंट ज्या सिव्हिल इंडस्ट्री किंवा घर वगैरे ह्या गोष्टीसाठी होते आहे. म्हणजे एका घराच्या शोधार्थ निघालेला माणूस म्हणजे आयुष्यात म्हणजे पृथ्वीवर जवळ म्हणजे आज बहुतांश जीवांचा 40% जीवांचा त्यांनी अधिवास नष्ट केला आहे आज. ही आपण समजा यातला थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल. आपण बऱ्याच प्रजाती नष्ट केल्यात. हे सगळं कुणासाठी करतोय आणि याच्यातनं खरंच आपण सुखी आहोत का हा आज विचार करायची गोष्ट आहे. कारण हे सगळा भवताल असेल तरच आपण असणार आहे. आणि तरच आपण प्रत्येक गोष्टी कुणावर तरी अवलंबून आहेतच. हो, ही इकोसिस्टीम आहे. ही इकोसिस्टीम नुसता एक प्राणी डिस्टर्ब झाल्यामुळं अख्खं जग नष्ट होऊ शकतं. जसं आपण म्हणतो की वाघ हा किती महत्त्वाचा प्राणी आहे, तो नसेल तर पूर्ण इकोसिस्टीम नष्ट होईल. तसंच आहे हे सगळं. आपण 40% प्रजाती ज्या नष्ट केल्यात त्या म्हणजे हा अजूनही खूप मोठा इम्पॅक्ट आपण पुढं जाऊन बघणार आहे. तर मला असं वाटतं की घर ह्या गोष्टीमुळं बऱ्याच गोष्टी होत आहेत, घडताना दिसत आहेत. आणि यासाठी अवेअर्ड जो आपलं प्रोफेशन असलं पाहिजे, आर्किटेक्चर प्रोफेशन असेल, इंजिनिअरिंग प्रोफेशन असेल, तर तो अवेअरनेस दुर्दैवानं या क्षेत्रात किंवा आपल्या सर्वच क्षेत्रात दिसत नाही आहे. तर तो अवेअरनेस क्रिएट करायची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. एकतर आर्किटेक्ट म्हटलं की बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की ते फक्त घर सजवतात छान प्रकारे, की कुठला भिंतीचा कलर कसा असावा किंवा आत तुम्ही काय काय नवीन प्रकारचं स्ट्रक्चर करू शकता वगैरे. तर मुळातच घर बांधताना एखाद्या आर्किटेक्टची हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. आपण घरांचे डॉक्टर त्यांना नक्कीच म्हणू शकतो. तर मला नक्कीच ऐकायला आवडेल की जसं आता घर एवढं महत्त्वाचं आहे मानवी आरोग्यासाठी सुद्धा, पर्यावरणासाठी सुद्धा, तर मग घर बांधताना आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवू शकतो, ते कशा प्रकारचं घर असावं? घर बांधताना प्रत्येक क्लायंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही ते क्लायंट म्हणजे जसं तुम्ही फॅमिली डॉक्टर जसं ज्या पद्धतीने क्लायंटचं स्कॅनिंग करून म्हणजे त्याला ते सगळं क्लायंटची मानसिकता माहीत असली पाहिजे. बरं त्या क्लायंटचं बजेट किती आहे हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये बाकीची जी कुटुंबातल्या लोकांची संख्या किती आहे, किती जणांचं घर आहे, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, हे सगळं बघून त्याचं घर डिझाईन केलं गेलं असलं पाहिजे. आजकाल दुर्दैवानं असं होतं की शेजारच्याचं कसं घर आहे बघून आपलं घर डिझाईन केलं जातं. त्यात त्यांनी तसं केलंय आपलं असं पाहिजे असं म्हणलं. याच्याऐवजी आपली गरज काय हे बघून घर बांधणं, डिझाईन करणं हे खूप गरजेचं आहे. दुर्दैवानं ह्या गोष्टीकडं आज क्लायंटचाही बऱ्याच वेळा लक्ष नसतं. आणि तुम्ही जसं म्हणाल तर फक्त सजावटीसाठी आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर असायचं गरज नाही आहे. तर ही एक खूप महत्त्वाची म्हणजे त्या आर्किटेक्टला हे असलं पाहिजे की पर्यावरणाची जाण असली पाहिजे. बाकी तुम्हाला ज्या तुमच्या क्लायंटच्या बजेटमध्ये जे काही बेस्ट देता येईल ह्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आता
आर्च क्रांती नावानी काही सोशिओ एक नवीन एंटरप्रेनरशिप कन्सेप्ट तुम्ही सोशिओ विचार करताय. एंटरप्रेनरशिप चालू केली आहे. हम्म. किंवा एक अवेअरनेस चालू केलं आहे की जिथे आज 2 मजली घरसुद्धा एखाद्या खेडोपाडी गेलं तरी कोणी लोड बेरिंग बांधत नाही. हम्म, हम्म. या उलट आपली 200 वर्षापासूनची घरं लोड बेरिंग आजही आहेत. हो. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे, तिकडं विदर्भापासून कोकणापर्यंत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं आहे. तिथल्या क्लायमेटला अनुसरून तिथली घरं असली पाहिजेत. हम्म. तर या दृष्टीनं तिथल्या क्लायमेटला अनुसरून पूर्वीच्या लोकांनी एक आउट ऑफ इयर्स ऑफ कल्टिवेशनमधनं ह्या जो ब्रिंगिंग जे झालं होतं की अशा पद्धतीची घरं बांधली गेली आणि तीही लोकल मटेरियलमध्ये व्हायला हवी. ओके. तर ही लोकल मटेरियलमधली घरं बांधायची सिस्टीम आपण एकदम पुस्तकी ज्ञानातनं बंद केली हा. आहे. जे RCC करण आता जे आले, हो, हो. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फक्त आता RCC घरं सगळीकडे बांधली. चेंज झाली आहे घरांची कन्सेप्ट. आणि त्या हवामानानुसार ती घरं व्हायला हवीत, तरच ते ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. अदरवाईज हे प्रश्न वाढत जातील. प्रश्न क्रिएटिंग प्रॉब्लेम्स अँड सॉल्विंग इट ह्या गोष्टी आपण नेहमी करत राहू, तर त्याचा खरंच उपयोग होणार नाही फारसा. मॅम, आता जसं सरांनी सांगितलं होतं की RCC स्ट्रक्चर आणि लोड बेरिंग, तर मग असं समजलं जातं की लोड बेरिंग जी स्ट्रक्चरची घरं आहेत तर ती टिकाऊ नसतात किंवा ती कच्ची घरं समजली जातात आणि आम्हाला अजून मजबूत आणि चांगलं घर पाहिजे म्हणून RCC आता सगळीकडे घरांची तशी पद्धत आलेली आहे. सो तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? ॲक्च्युली RCC टेक्नॉलॉजी कधी आली आहे? ती अलीकडच्या काळातली आहे. माझ्या मते एक 70-80 मॅक्सिमम 100 वर्षातली असेल ती टेक्नॉलॉजी. त्याआधीची जी घरं आहेत किंवा पूर्वीचे आपले जे वाडे आहेत ते RCC होते का? ते आज पण टिकले आहेत, भक्कम आहेत किंवा दगडी बांधकामात झालेले ब्रिजेस आहेत ते तरी कुठं RCC होते. आणि ते जगात जास्त मजबूत समजलं जातं. आणि RCC ही थोडक्यात विज्ञानावरची अंधश्रद्धा नाही आहे का? जिथं स्टील आणि सिमेंट येतं, स्टील गंजतं आणि ह्या गोष्टी होतात. पण जेव्हा लोड बेरिंग स्ट्रक्चर होतात किंवा एकाच मटेरियल होतात तेव्हा ती जास्त भक्कम होतात असं वाटतं. ओके. त्यामुळे RCC पेक्षा आपण जास्त प्रेफरन्स लोड बेरिंग स्ट्रक्चरला देऊ शकतो. हो, म्हणायला हरकत नाही तसं काही. एक उदाहरण म्हणजे दगडांमध्ये जी म्हणजे दगडाची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण बघतो, तर ती 150 ते 300 न्यूटन पर mm² एवढी आपल्याकडच्या काळ्या दगडाची मानली जाते. ओके. आणि त्याच दगडाचा चुरा करून आज आपण RCC करतो, म्हणजे त्याचीच खडी करतो आणि वाळू करतो. बरं. आणि त्यापासून जी RCC आपल्याला जे मिळते ते 15 ते 20 न्यूटन पर mm² एवढं RCCची आत्ता आपण म्हणजे कॉन्क्रीटची स्ट्रेंथ अचीव करतो, जे घरांसाठी वापरतो. 20 ते 25 न्यूटन पर mm² एवढी असते. मग 150 ते 300च्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या दगडाचा चुरा करायचा, एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट करायची, पर्यावरणाची हानी करायची, स्टील सिमेंट वापरायचं, त्यासाठी जंगलं नष्ट करायची आणि अचीव करायचं परत 10 पट लो क्वालिटीची कॉन्क्रीट, की ज्याचं लाईफ 100 वर्ष म्हणतो आपण. प्रॅक्टिकली म्हणजे थेरॉटिकली 100 वर्ष म्हणतो, पण प्रॅक्टिकली आपण विचार केला तर सळीला कवर द्यायची सिस्टीम माहीत नाही आपल्याला, वॉटर सिमेंट रेशो माहीत नाही. त्यामुळे जी घरं बनतायत आत्ता त्याची कॉन्क्रीटची लाईफ 15, 20, 30, 40 वर्षसुद्धा टिकताना दिसत नाही. हे प्रॅक्टिकली हा विचारच केला जात नाही. आणि या उलट आपली 100 वर्ष घरं ऑलरेडी टिकलेली आहेत. त्यातनं म्हणजे अगदी काळ्या मातीत सुद्धा आपल्या आसपासची घरं आपण बघितली तर ती लोड बेरिंगची घरं होती आणि ती 100 वर्ष टिकली होती. आणि तुम्ही जे म्हणलात ते अतिशय योग्य आहे. म्हणजे RCC म्हणजे भक्कम ही आपल्या गव्हर्नमेंटनं सुद्धा ज्या व्याख्या केल्या, रेडी रेकनरमध्ये ह्याच व्याख्या आहेत की RCC म्हणजे भक्कम, लोड बेरिंग म्हणजे अर्धकच्चं अर्धपक्क घर. म्हणून ते कमी कॉस्टचं आणि कमी स्ट्रेंथचं. ॲक्च्युली याला पर्यावरणपूरक म्हणलं पाहिजे गव्हर्नमेंटच्या व्याख्येत, तर लोक बांधायला लागतील. बरोबर आहे. लोकांना गव्हर्नमेंटच्या व्याख्येत हे अर्धकच्चं अर्धपक्क घर म्हणलं तर कोणी नाही बांधणार, अशा प्रकारची घरं बांधणार पण नाहीत. पण हा जो अवेअरनेस क्रिएट करायची गरज आहे तोच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तीच घरं आपल्या आरोग्याशी चांगली आहेत, म्हणजे आरोग्यासाठी चांगली आहेत खूपच. आणि अजून एक उदाहरण म्हणजे इंजिनिअरिंगच्या प्रश्न म्हणजे एक्झाममध्ये असा एक प्रश्न आहे की व्हॉट आर द मेरिट्स ऑफ RCC स्ट्रक्चर्स अँड व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ लोड बेरिंग स्ट्रक्चर्स. असा जेव्हा प्रश्न आपल्याकडे विचारला जाईल तेव्हा कोण मुलगा पुढे जाऊन लोड बेरिंग घर बांधायला जाईल. ऍक्च्युली कॉलेज लेवल पासूनच ह्या गोष्टींबद्दल एक प्रॉपर अवेअरनेस क्रिएट होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये पर्यावरण, एनर्जी आणि रिसोर्सेस ह्या समजा आज आपण म्हणतोय की एवढं ग्लोबल वॉर्मिंग होते, हे सगळं वाचवायची जिम्मेदारी फक्त आणि फक्त ही टेक्नॉलॉजी चेंज केल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. ओके. त्यामुळे लोड बेरिंगची पण घरं उलट जास्त पर्यावरणपूरक आहेत, आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत, 100% आहेत. आणि त्यात अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे आर्च. सो व्हॉट इज आर्च आणि त्याच्याबद्दल काय सांगाल, काय आहे ही कन्सेप्ट?
ॲक्च्युली आर्च म्हणजे कुठल्याही स्पॅनिंगसाठी आपल्याला एकतर बीम लागतो किंवा आर्च असती. पूर्वीच्या काळी आर्च असायची. आता RCCच्या आपल्या इन्व्हेन्शन म्हणजे रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटमुळं आपण आर्च बीम वापरतो. आणि तो बीम साठी जी काही एनर्जी रिसोर्सेस लागतात म्हणजे सळी सिमेंट कॉन्क्रीट लागतं तर त्याच्याऐवजी आर्चमुळं ते वाचू शकतं आणि ती कमी वेळात कमी श्रमामध्ये आर्च होऊ शकते आणि ती ॲस्थेटिकली सुद्धा सुंदर असू शकते. दिसायलाही छान असू शकते. आणि आजही कुठल्याही आपण स्केचिंगला गेलो किंवा पेंटिंग करतात आर्टिस्ट लोक ते आर्चवाली बिल्डिंग पेंट करतात. RCC बिल्डिंग किंवा आज आपण ज्या बनवतोय समकालीन इमारती समकालीन आर्टिस्टला आवडत नसतील तर आपण का बनवतोय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. इव्हन लहानपणी आपण चित्र काढताना पण दरवाजा अर्धगोल आणि तो तसा सरळ एवढं होत नव्हतं. आणि त्रिकोणी रूफ आणि त्रिकोण म्हणजे सुद्धा एक आर्च आहे. ट्रायंगल इज ऑल्सो एन आर्च. फ्लॅट लाईनच्या ऐवजी ट्रायंगल केला तर तो आर्च बनतो. तर आर्च म्हणजे काय तर तो लोड ट्रान्सफर करण्यासाठीची ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट घेणारे एक फॉर्म आहे. आणि तो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादी साखळी धरली तर जो काही फॉर्म बनतो तो उलटा केला की दॅट बिकम्स एन आर्च. हां, मग तो आर्च वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्याच्यातले थेरी प्रिन्सिपल्स वेगवेगळे आहेत. पण त्या आर्चमुळं आम्हाला असं वाटतं, आम्हाला खूप खात्री आहे की हा आर्च जगाची आणि पूर्ण पृथ्वीची म्हणजे आर्थिक सामाजिक सगळ्या दृष्टीनं खूप मोठा रिफॉर्म आणणारी गोष्ट असू शकते. कारण याच्यामुळं पृथ्वी वाचेल, रिसोर्सेस वाचतील, एनर्जी वाचतील, पर्यावरण वाचेल, आरोग्य वाचेल. आज जे काही एनर्जी आणि रिसोर्सेस म्हणजे तुम्ही बघाल तर स्टील आणि सिमेंट भारताच्या एका कोपऱ्यातून येतं दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत ट्रान्सपोर्ट होतं. त्यासाठी डिझेल जळतं, त्यासाठी पेट्रोल जळतं, ट्रान्सपोर्ट आहे. आणि त्या डिझेलमुळं पुन्हा पर्यावरणाचं प्रदूषण होतं जे की आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपण कॉर्पोरेट इंडस्ट्रीतले मटेरियल वापरण्यामुळं घडतात. तेच लोकल मटेरियलमध्ये आपण हे इमारती बांधू शकलो. म्हणजे आजही म्हणजे 35% लोकसंख्या शहरात राहत असेल, 65% खेड्यात राहत असेल तर ही 65% लोकसंख्या शहरातल्या लोकांचं जे कॉपी करतायत की शहरातलं भले हाय राईज बिल्डिंग RCC असायला हरकत नाही पण खेड्यातल्या 65% लोकांची घरं ही RCC असायची बिलकुल गरज नाही. तर त्या लोकांनी समजा लोड बेरिंग इमारती बांधायला चालू केलं तर 65% तरी स्टील वाचेल, 65%तले सिमेंट तरी वाचेल. आणि हे सगळं वाचवल्यामुळं आपण आपल्या घराचं ह्यातनं काय होईल तर एक सामाजिक खूप मोठा रिफॉर्म येईल. म्हणजे यातून काय घडेल की प्रत्येक माणसाला अफोर्डेबल घर मिळायची शक्यता निर्माण होईल. आज भारतातला प्रत्येक माणूस 10 ते 15 वर्ष ही घराच्या कर्जासाठी घालवतो. तो सायकोलॉजिकली डिस्टर्ब होतो आणि पुन्हा मग मानसरोग तज्ज्ञाकडे जातो. हे घर आणि लग्न ह्या दोन गोष्टीवरती भारतीय माणूस आपलं जीवन वळून टाकतो असं आमचं मत आहे. हे दोन तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर घरासाठीची कर्ज आज घेतली जात आहेत आणि ती फेडण्यासाठी आयुष्य वाया घालवलं जाते. तर हे मला असं वाटतं की हे अगदी सोप्या गोष्टी लोड बेरिंग केल्यानं ह्या सगळ्या गोष्टी वाचू शकतात. म्हणजे आम्ही असे बरेच गोष्टी केलेल्या आहेत की आम्ही अगदी 10 लाखात घर केलेलं आहे, 20 लाखात घरं केलेली आहेत आणि कोटीतली पण घरं केली आहेत. म्हणजे एखादा राजाचा राजवाडा असेल किंवा एखादा गरिबाचं घर असेल ते दोन्ही घर लोड बेरिंग असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कोल्हापुरातला शालिनी पॅलेस सुद्धा काळ्या दगडातलं आहे आणि साधं घर सुद्धा काळ्या दगडातलं आहे, लोकल दगडातलं आहे. बरोबर. आणि एक बघायला आपण म्हणजे सांगलीत सुद्धा गणपती मंदिर बघायला आजही सगळेजण येतात पण RCC इमारती बघायला आज कोण येत नाही. तर समकालीन आर्किटेक्चर असं पॉवरफुल लॉंग लास्टिंग का असणार नाही. म्हणजे जसं इटर्नल म्युझिक होतं तसं इटर्नल आर्किटेक्चर का असणार नाही. आता पॅलेसचा विषय निघालेलाच आहे तर सुरुवातीच्या काळातली घरं किंवा मंदिरं असतील किंवा हे जे ऐतिहासिक वास्तू पॅलेस वगैरे किंवा वाडा वगैरे होता आणि ते किती सुंदर वाटायच्या गोष्टी. आता त्या गोष्टी एवढ्या आपल्याला बघायला मिळत नाहीत सहसा. कुठेतरी एखादं त्या पद्धतीचं फार्म हाऊस वगैरे बांधलेलं असतं आणि तिकडे मग शहरातले बरेच जण 2-3 दिवस घालवण्यासाठी जातात. मस्त त्यांना छान वाटतं. आणि ती जी एक घर बांधण्याची पद्धत होती किंवा वाडा जो होता तर त्याचंही एक सायंटिफिक रिझन आणि बराचसा काही विचार करून त्या गोष्टी बांधल्या जायच्या. तर मग तशा आत्ता आपण करू शकतो का गोष्टी सगळ्या तशाच पद्धतीची घरं जी कमी बजेटमध्ये असतील आणि ती आपल्या मानवी आरोग्यासाठी चांगली असतील अशी प्रोजेक्ट्स तुम्ही भरपूर सगळे करताय असं मला कळालेलं आहे. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
वाडा म्हणजे मध्ये कोर्टयार्ड असलेले घर. हां. म्हणजे सध्याच्या काळात प्लॉट साईज लहान झाले त्यामुळे ते कोर्टयार्ड घेणं अवघड झाले. कारण आणि महापालिका, नगरपालिका म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी एक बायलॉज केल्यामुळं म्हणजे जिथं हॉट अँड ड्राय क्लायमेट आहे तिथं खरं तर सेटबॅक कमी करून मध्ये कोर्टयार्ड कंपल्सरी करायला पाहिजे. पण तसं काही होताना दिसत नाही आहे. म्हणजे बायलॉजच चुकीचे आहेत ओके. किंवा ते बायलॉज त्या त्या रिजनप्रमाणे असायला पाहिजे, तसं आज नाही आहे. तर त्यामुळं बऱ्याच वेळा आपण ते कोर्टयार्ड घ्यायला थोड्याशा अडचणी होतात. पण जिथं प्लॉट साईज मोठा आहे तिथं आपण अशा गोष्टी करायला पाहिजेत. हे कोर्टयार्ड अशासाठी असायचं की तिथं ऊन पडलं की तिथल्या फरशा गरम झाल्यामुळं तिथली हवा हलकी होऊन वर गेली पाहिजे. पुन्हा रूममधली हवा किंवा खोल्यातली हवा तिथं येऊन एक प्रॉपर एअर सर्क्युलेशन चालू झालं पाहिजे. ही साधी एक सायंटिफिक गोष्ट होती जी आज होताना दिसत नाही. किंवा वर कौलारू घरं असायची, त्या कौलातनं हवा निघून जायची, गरम हवा झालेली निघून जायची आणि आपोआप थंड हवा खिडक्यातून दरवाज्यातून आत यायची. त्यामुळे ती घरं थंड व्हायची, लवकर थंड व्हायची. आज त्याच्या उलटं आपण आजची घरं बघताना ती लवकर थंड होत नाहीत, गरम होतात. म्हणजे उन्हाळ्यात गरम, रात्रभर गरम राहतात. तर हे घरं गरम म्हणजे आपल्या क्लायमेटमुळे जे गरम झालेली घरं आहेत ते थंड होण्यासाठी अशा सोप्या गोष्टी आहेत, तर त्या व्हायला हव्यात. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की जी पूर्वीची घर बांधण्याची एक पद्धत होती तर त्या काहीतरी विचार करून केल्या होत्या आणि त्यातून आपल्याला नैसर्गिक गोष्टी खूप सगळ्या मिळत होत्या, जसं की हवा आणि सूर्यप्रकाश येत होता. पण आता जागा कमी असल्यामुळे पण ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला मिळेनाशा झालेल्या आहेत. तर एखाद्या घरामध्ये ह्या नैसर्गिक गोष्टी येण्यासाठी पण तशी ती बांधणी केलेली असली पाहिजे. सो तुम्ही जे आता प्रोजेक्ट करता आहात की RCC पेक्षा लोड बेरिंग स्ट्रक्चर असलं पाहिजे, तर ते कशा पद्धतीचं आहे त्याबद्दल सांगा ना आम्हाला. आम्ही सध्या करतो त्यामध्ये लोड बेरिंग स्ट्रक्चर असतं. पण मला काय वाटतं की आत्ताची जी घरं होत आहेत RCC, ज्याचे सरफेसेस सगळे चकचकीत असतात, जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येतो तेव्हा आल्यानंतर आपल्याला एक शांत फिलिंग येत नाही. तेच पूर्वीच्या घरांमध्ये गेलो किंवा वाड्यामध्ये गेलो की आपल्याला एक कूलनेस जाणवतो तिथं. तो का जाणवत असेल तर तिथे असणारे रस्टिक फिनिशेस असतील किंवा त्यामुळं तो एक कूलनेस जाणवतो. पूर्वी फ्लोरिंगला जे शहाबाद वापरले जायचे किंवा फक्त त्यामुळं आपोआपच आपले की बाबा ते थंड पडत नाही आहे किंवा उन्हाळ्यात गरम जाणवत नाही आहे. त्यामुळं आपल्या हेल्थला बघितलं तर ते चांगले होते तसे. फक्त ते थोडंसं प्रेझेंटेबल मॅनरमध्ये आत्ता बसवणं गरजेचं आहे, जे आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये करतोय सध्या. किंवा माणसांनी म्हणजे आता कुणी पण आपण विट्रिफाईड टाईल्स बसवायला चालू केल्यात, त्याच्याऐवजी नॅचरल स्टोन बसवलं पाहिजे. नॅचरल स्टोनच्या ऐवजी कोबा करायला पाहिजे. कोब्याच्या ऐवजी सारवलेल्या घराकडे माणसाने जायला म्हणजे जशी पूर्वीची पद्धत होती की एकतर मातीचं घर असायचं, मग शेणानं सारवलं जायचं, मग त्याच्यानंतर कोबाची पद्धत आली, मग मॅट, मग अजून फरशी चांगली पाहिजे, ती अजून चकचकीत पाहिजे, असे खूप बदल होत गेले. पण ही डेव्हलपमेंट वाटते का तुम्हाला? तर ही रिव्हर्स आणता आली पाहिजे. ते प्रत्येकाचा स्केल वेगवेगळा असेल, पण मला असं वाटते प्रत्येक माणसाने मातीच्या घराकडे जाण्याची गरज आहे. त्याला हेल्थ हवी असेल तर, आणि ती चांगली हेल्थ मातीच्या घरात मिळू शकते हे प्रयोगावरनं सिद्ध झालंय. आपल्या आधीच्या पिढ्या शेकडं म्हणजे 100ही जगलेल्या होत्या, त्यातनं हे सिद्ध झालेलं. आपण काही खूप वेगळ्या गोष्टी करतो. मला एक शंका काय वाटते, जी लोड बेरिंगची घरांची आता आपण एवढी सगळी चर्चा करतोय आणि सगळा विषय निघालेलाच आहे, तर ते किती फ्लोअर पर्यंत आपण बांधू शकतो अशा प्रकारची घरं? हे UK मध्ये तर अशा 8-8 मजली बिल्डिंग्स आहेत. ओके. आपल्या भारतात सुद्धा म्हणजे तुम्ही इंदोरचा पॅलेस बघितला तर 6-7 मजली आहे. आपल्याकडचे पॅलेसेस 3-4-5 मजली सहज आहेतच. फक्त त्या दृष्टीनं त्या जी इमारत बांधण्यासाठी जो दगड वीट लागणार आहे त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे. त्या पद्धतीचे दगड असणं मिळवणं किंवा त्याचं डिझाईन तसं असणं, ते डिझाईन करताना पण त्याची अडक कशी व्यवस्थित राहील, कॉर्नरला एलच्या ऐवजी टी कसा तयार करता येईल, त्यामुळं शिअर फोर्स कसा अवॉइड करता येईल, अशा छोट्या छोट्या गोष्टी. किंवा खिडकी दिली तरी सेंटरला दिली जायची, कडेला दिली नाही जायची, ज्याच्यामुळं अर्थक्वेकमध्ये ब्रेक होण्याचे चान्सेस कोपऱ्यात असतात शिअर फोर्समुळं. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा ज्या पूर्वी आपण करत होतो त्या थोड्या थोड्या काही स्वीकारल्या. तर मला असं वाटतं की आजही त्या गोष्टी चांगला. मग ही लोड बेरिंग जी घरं असतात तर मग त्याचा आणि भूकंप म्हणजे जर भूकंप आलाच तर ती घरं कितपत मजबूत राहू शकतात त्या परिस्थितीमध्ये? लोड बेरिंग स्ट्रक्चर जर आपण हॉरिझॉन्टल बंड प्रॉपर घेतले असतील आणि प्रॉपर अडक असेल तर लोड बेरिंग स्ट्रक्चरला भूकंपाचा तसा धोका नाही. RCC बिल्डिंग पण भूकंपामध्ये कोलॅप्स झालेल्याच आहेत. भुजचा अर्थक्वेक बघितला तर तिथं लोड बेरिंग स्ट्रक्चर इंटॅक्ट राहिलेत, पण RCC बिल्डिंग जे आहेत, काही लोड बेरिंग स्ट्रक्चर जे आहेत ते इंटॅक्ट राहिलेत. पण RCC बिल्डिंग जे आहेत जिथं खाली पार्किंग आहे आणि जस्ट कॉलम आहेत आणि साईड वॉल नाही आहेत,
त्या पार्किंगमध्ये कोलॅप्स झालेले आहेत. त्यामुळे लोड बेरिंग स्ट्रक्चरच भूकंपामध्ये पडतात असं काही नाही आहे. म्हणजे भुजमध्ये हा रिसर्च झालेला आहे की सगळ्यात जास्त जीवित आणि वित्तहानी RCC फ्रेम स्ट्रक्चरमध्ये पण झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेलं RCC स्ट्रक्चर्सही धोक्याचे आहेत आणि चुकीच्या पद्धतीने बांधलेले लोड बेरिंग स्ट्रक्चर्सही धोक्याचे आहेत. ओके. टेक्नॉलॉजी कधीही वाईट नसते, त्याचा वापर आपण चांगला किंवा वाईट करतो हे महत्त्वाचं असतं. म्हणजे बरोबर आहे. टेक्नॉलॉजी ही वाईट नसते. कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी फास्ट हव्यात, पटकन Fast. घर झालं पाहिजे, हो. पटापट बांधा. मग त्याच्यासाठी काय गोष्टी लागतील त्या लगेच हे करा. कारण जेवढ्या आपण विचार करून आणि जेवढ्या स्लो पद्धतीने आणि व्यवस्थित घर बांधलं जाईल ते जास्त टिकाऊ आणि छान असतं. तर डोम ही एक कन्सेप्ट काय आहे त्याबद्दल मला ऐकायचं आहे. ॲक्च्युली आपण RCC स्लॅब जसा घेतो त्याच्या जागी आपण डोम घेऊ शकतो. तो 4 इंच विटांचा लेअर असतो ज्यामध्ये स्टील आणि कॉन्क्रीट नसतं. जस्ट ती वॉल असती, ती जस्ट सर्क्युलर फॉर्ममध्ये छत म्हणून कवर होते. त्याचं सेल्फ वेट कमी असतं, इन्सुलेटिव्ह असते ब्रिक्स आल्यामुळं. मग त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्टील, सळ्या किंवा ह्या गोष्टी काहीच वापर केला जात नाही. गरज नाही. गरजच नाही. ती विटांमध्ये असू शकते, डोम दगडांमध्ये असू शकतो, ओके. इतर कुठल्याही मटेरियलमध्ये असू शकतो. आणि मग त्याचा आपल्या मानवी आरोग्याला कसा फायदा होतो? कारण बाहेरची जी हवा असेल तर त्यानुसार घरामध्ये ते छत महत्त्वाचं असतं कधी पण. तर मग गरम बाहेरचं वातावरण असेल उन्हाळ्यामध्ये तर डोम थंड हवामान घरात देऊ शकतं का? जर आपण RCC स्लॅबशी कम्पेअर केलं तर असं होतं की RCC स्लॅब जास्त तापतो कारण त्यामध्ये स्टील असतं. हा जस्ट विटांचा 4 इंच थिक लेअर असतो, तो त्याच्यापेक्षा कमी गरम होतो. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये बाहेर जरी जास्त गरम असेल तर डोमची रूम RCC स्लॅबच्या रूमपेक्षा थंड असते. ओके. त्याच्यावरती फिलिंग करू शकतो आपण. म्हणजे डोम वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणजे खूप उंचीचा म्हणजे विजापूरचा गोल घुमट आहे तोही डोम आहे बरं. आणि शॅलो डोम असू शकतो तोही डोम, रोहतक डोम म्हणतात आपण हम्म. आता बऱ्याच घरांमध्ये करतो. तोही डोम तो फील करून पुन्हा वरचा फ्लोअर आपण रूम म्हणून वापरू शकतो किंवा टेरेस म्हणून वापरू शकतो. तर हे डोमचे कन्स्ट्रक्शन बांधण्याची पद्धत खूप पूर्वापार प्रत्येक रिजनमध्ये होती. म्हणजे आपल्याकडच्या बऱ्याच रिजनमध्ये होती, हो. ती आता आपण नष्ट केली. मग डोम बांधतात, काही ठिकाणी वॉल्ट करतात. म्हणजे हम्म. आर्च, वॉल्ट आणि डोम हे सगळे म्हणजे जे कर्व शेप आहे तोच वॉल्ट म्हणजे लांबड्या रूमसाठी जो काही आर्च एक्सट्रूड केली तर तो वॉल्ट बनतो, तो सर्क्युलर फिरवली तर तो डोम डोम बनतो. बनतो. ओके. अशा एक लोड बेरिंग घर बांधलं तर आपल्या आरोग्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो. हे आता छोट्या छोट्या गोष्टी माझ्याही लक्षात यायला लागलेल्या आहेत. आणि एखाद्याला घर बांधायचं असलं तर थोडासा विचार करतो आपण की पैशांचा. सो कमी बजेटमध्ये सुद्धा अशी छान घरं बांधता येऊ शकतात का की जी दिसायलाही सुंदर असतील आणि जी आपल्यासाठी सुद्धा सुंदर असतील? अगदी होऊ शकतात. एक लक्षात घ्या की बजेट तुमचं कुठं कुठं जात असतं. तुम्ही समजा एखाद्या इमारतीचं बजेट काढलं तर तुमच्या समजा एक RCC आपण 1000 स्क्वेअर फुटाचं घर बांधतोय असं म्हणलं आणि त्याला 2000 रुपये पर स्क्वेअर फीट कॉस्ट आहे. त्यातली जवळजवळ 800 ते 1000 रुपये कॉस्ट ही फक्त RCC फ्रेम, बीम, कॉलम ह्या गोष्टीला जाते. आणि बाकीची 50% कॉस्ट ही फिनिशेस, मग प्लंबिंग, इलेक्ट्रिक ह्या सगळ्या कलर ह्या गोष्टीला जाते. मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण थोडासा सेव्हिंग करू शकतो. म्हणजे जसं की RCCचा वापर कमी केला, लोड बेरिंग केलं तर 25-30% तिथे कॉस्ट वाचू शकते. काही वेळेस मग तुम्ही अगदी इलेक्ट्रिक फिटिंगमध्ये कॉस्ट वाचू शकता किंवा दरवाजा फ्रेम चौकटी ज्या असतात त्याच्यामध्ये फ्रेमचा खर्च हा दरवाजांच्या खर्चाच्या निम्म्याला निम्मा असतो, तो आपण अवॉइड करू शकतो. फ्रेमलेस डोअर करू शकतो. असं प्रत्येक गोष्टीत छोट्या छोट्या काही गोष्टी आपण करू शकलो. रिसायकल करू शकतो. जुने दरवाजे, खिडक्या वापरणं या गोष्टी करू शकलो तर खूप सारी कॉस्ट आपण वाचवू शकतो. नक्की वाचवू शकतो. सो जशा आपल्याला नैसर्गिक गोष्टी हवा किंवा पाणी किंवा सूर्यप्रकाश जेवढा जास्त मिळेल घरामध्ये तेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत. मग आता घरामध्ये हाईट जी आहे तर त्याचा पण किती एक महत्त्वाचा तो पार्ट आहे. घराची उंची किती आहे, कशी असावी? आपण ह्या हेल्थ शोमध्ये बोलतोय तर जसं आपलं आरोग्य आहे तसं मानसिक आरोग्य सुद्धा आज सगळ्यात महत्त्वाचं ठरते. म्हणजे हा रिसर्च झालेला आहे की प्रत्येक माणसाच्या ठराविक प्रमाणात त्याची हाईट असेल तर घराची हाईट असेल किंवा इमारतीची हाईट असेल तर ती जास्त ती कनेक्ट होती. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पॅलेसमध्ये गेलात आणि तिथं तुम्हाला झोपायला सांगितलं, त्याची हाईट खूप जास्त आहे तर
तिथं कदाचित तुम्हाला झोप नाही येणार, कारण तो पॅलेस तुमच्याशी कनेक्टच होणार नाही. ओके. कारण ती उंची खूप जास्त असते ह्युमन स्केल. म्हणजे उदाहरण हम्म. सांगतो की लहान मुलं कॉट खाली जाऊन खेळतात. ते हा. कॉट खाली जाऊन का खेळत असतील, एखाद्या कमी उंचीच्या याच्या खाली जाऊन का खेळत असतील, कारण त्यांच्या सायकोलॉजिकली त्यांच्या प्रमाणात ती हाईट आहे, ओके. आणि त्यामुळे त्यांना ते जास्त कम्फर्टेबल त्या- आणि छान वाटतं. त्यांना ती कनेक्ट होती. हा. यासारखंच आपण जुन्या एखाद्या 8 फूट स्केलच्या माळा म्हणजे पोटमाळा असलेल्या इमारतीत गेलो तर ती इमारत आपल्याशी कनेक्ट होताना दिसते. Right. म्हणजे ती बऱ्याच वेळा आपण एखाद्या अशा जुन्या वाड्यात राहिलो असून आपल्याला आठवलं तर ती घरं लाईक अ फॅमिली आपल्याशी कनेक्टेड म्हणजे असलेली आपली जाणवतात. पूर्वीची आजी आजोबांची जी घरं जे आहेत घरं जिथे घरात ती राहतात. फॅमिली सारखी आपल्याशी कनेक्ट होताना हो. दिसतात. पण त्याच उलट आपण ह्या ज्या फॅनसाठी आपण 10 फूट हाईट आज केली आहे, हम्म. तर ह्या सगळ्या हाईट आहेत ना, त्या आपल्याला कुठंतरी डिस्कनेक्ट करताना दिसतात. हम्म. म्हणजे त्या इमारतीशी, त्या ह्याच्याशी. तर मला असं वाटतं की ती जी 8 फूट स्केल आहे ही थोडीशी पुन्हा विचार करून पुन्हा आणण्यासारखी गरज आहे. कारण माणूससुद्धा एक जसं लहान मुलं कॉटखाली जाऊन खेळतात तसं माणसाला जी हाईट कनेक्ट होती ती, म्हणजे एखादी इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग मोठ्या स्केलची असायला हरकत नाही, कारण तिथं प्राऊड फिलिंग, तिथं एक म्हणजे तुम्हाला एखाद्या अभिमानाची जाणीव तिथं झाली पाहिजे. पण घर इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग सारखं बांधायची गरज नाही, ओके. जे आपण आत्ता करताना दिसतंय. हम्म. किंवा पॅलेस एखादा असायचा, हम्म. किंवा आता आपण रिसोर्सेसच्या बाबतीत म्हटलं तर पूर्वी एक राजा होता, एकाचा राजवाडा असायचा, हम्म. आणि त्याला म्हणजे पृथ्वीला तो राजवाडा पेलायचा. हम्म. आता आपल्याला प्रत्येकजण राजा झालाय, प्रत्येकाला राजवाडा हवा, नाही शक्य. पृथ्वी तेवढीच आहे, प्रत्येकाला राजवाडा हवा आहे, प्रत्येकाला अटॅच टॉयलेट हवा आहे, हा. प्रत्येकाला पाणी सगळं भरपूर प्रमाणात वापरायचं आहे. हो. पण पृथ्वीवरती हे सगळे रिसोर्सेस हे सगळे अतिशय लिमिटेड आहेत, हम्म. आणि हे आपण म्हणलं तरीसुद्धा शक्य नाही होणार. त्यासाठी कुठं ना कुठं हा सगळा विचार आज ना उद्या तरी करावाच लागणार आहे. हो. तर त्यामुळं मग आपण घरामध्ये फॅन किंवा AC जे आधुनिकतेकडे चाललोय आपण, तर ते कुठे ना कुठेतरी आपल्यालाच हानी पोहोचवत आहेत गोष्टी. नक्की मग घरामध्ये ह्या गोष्टी अवॉइड करून आपण अजून चांगलं घर बनवू शकतो का, की जिथे आपल्याला फॅन आणि AC ची गरजच लागणार नाही? अगदी नक्की बनवू शकतो. म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं तर वेगवेगळ्या क्लायमेटनुसार त्या पद्धतीची घरं बांधायची जुन्या लोकांनी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवली आहे. हो. म्हणजे कोकणातच चिऱ्याचं घर असलं पाहिजे, आणि हा. ते ह्युमिडिटीमध्ये चांगलं कम्फर्ट देऊ शकतं. हम्म. स्लोपिंग रूफ असलं पाहिजे, पाणी निघून जाईल अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. विदर्भात त्या उलट आहे, पाणी पाऊस कमी आहे, तिथे धाब्याची घरं असली पाहिजेत आणि होती. हम्म. तर त्या काही गोष्टी आज पुन्हा रिइन्व्हेंट करायची गरज आहे, आणि ते रिइन्व्हेंटिंग द ट्रॅडिशन इज द इझिएस्ट वे ऑफ सॉल्विंग ऑल दीज प्रॉब्लेम्स असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही जास्त काही करत नाही असं वाटतं. आम्ही थोडासा पूर्वीच्या काही गोष्टींचा विचार करून पुन्हा त्या रिइन्व्हेंट करायचा प्रयत्न करतो, इतकंच. ओके. म्हणजे वातावरणानुसार किंवा जिथे आपण राहतोय तिथली आजूबाजूची परिस्थिती बघून तशा पद्धतीची जर घरं बांधली तर आपण नक्कीच ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो, की AC आणि फॅन वगैरे. आता ना सर, अजून आपण किंवा मॅम बघतोय गोष्टी की एकतर अपार्टमेंट्स भरपूर होत आहेत, जे कॉन्क्रीटचं जंगल, सिमेंटचं जंगल खूप वाढत चाललेलं आहे, आणि जागा कमी असल्यामुळे एकावर एक मजले चढत चाललेत आणि तिथे लोक राहण्याला जास्त पसंत करतात. पण हे कितपत योग्य आहे, किंवा याच्यापेक्षा अजून दुसरा काय ऑप्शन बेटर असू शकतो का? किंवा आपली जी घरं आहेत आणि एक फ्लॅटमध्ये राहण्याचा जो अनुभव आहे अपार्टमेंटमधला आणि नॉर्मल घरात राहण्याचा अनुभव, तर याच्याशी तुम्ही काय सांगाल याबद्दल? यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की अपार्टमेंटमध्ये बघितलं तर आपण खरं तर जेव्हा हायराईज जातो तेव्हा म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं आपण विचार केला तर प्रत्येक माणसाला ऊन मिळणं गरजेचं आहे. हो. ते सकाळचं कोवळं सूर्यकिरण मिळणार. हम्म. फ्लॅट म्हणला तर पूर्वेकडच्या फ्लॅट धारकाला ते मिळेल, पश्चिमेकडच्या माणसाला नाही मिळणार. हां. तर असं बऱ्याच वेळा घडताना दिसतं. आणि तसं बघायला गेलं तर ऊन मिळणं किंवा हे निसर्गातल्या ऊन, पाऊस, थंडी ह्या सगळ्याचा खरं तर आपल्या शरीराला म्हणजे त्या सेमी ओपन स्पेसेसमध्ये माणसानं राहणं गरजेचं आहे. भले ते अपार्टमेंट असेल किंवा हे असेल. आता शहरांमध्ये अपार्टमेंट गरजेचे झाल्यात ही वस्तुस्थिती आहे. पण आजही म्हणजे छोट्या शहरांमध्ये पण बायलॉज असे झाल्यामुळं लोक अपार्टमेंट बांधत आहेत. बिल्डिंगची कॉस्ट वाढते वगैरे वगैरे. इतकी रिक्वायरमेंट आहे का कोण बघत नाही, कारण आपल्याकडे पैसे आहेत ते इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि त्या गोष्टी चालू आहेत. हा वेगळा विषय. पण तरीसुद्धा आपण असा विचार केला तर अपार्टमेंटमध्ये सुद्धा समजा हेल्दी घर मिळू शकेल का? आता ही फॅक्ट आहे की अपार्टमेंट बांधाल. तर मला असं वाटतं की अपार्टमेंटमध्ये सुद्धा
मातीचं फ्लोरिंग असलेली अपार्टमेंट बनली पाहिजे, चुन्याचं प्लास्टर असलेली अपार्टमेंट बनली पाहिजे, की जिथं लोकांना ह्या सगळ्या नॅचरल फिनिशेस बरोबर जगता येईल. नॅचरल फिनिशेस ज्यामुळं आपल्या अंगातली जी उष्णता शोषून घेतली जाते. तुम्ही समजा ज्या गुळगुळीत फरशीवर आयुष्यभर राहत असू आपण, तर पायातली उष्णता शोषून घेतली किंवा काचेच्या सरफेसवर बसल्यामुळं आपल्या शरीरातली उष्णता शोषून घेतली जात असेल, तर ते आर्थरायटिस सारखे आजार जे इंजिनियर आर्किटेक्ट लोकांनी दिलेली देण आहे का काय अशी विचार करायची गरज आहे. किंवा आपण सगळ्या ज्या पांढऱ्या वगैरे भिंती पाहतो, फ्लोरिंग व्हाईट कलरमध्ये, आता ती एक खूप क्रेज आली की आम्हाला एकदम छान लॅव्हिश दिसलं पाहिजे आणि त्यासाठी कलर संगती ज्या आहेत तर त्या पद्धतीच्या तशा केल्या जातात की व्हाईट व्हाईट सगळीकडे असलं पाहिजे, व्हाईट असलं पाहिजे किंवा कलर म्हणजे कलरफुल व्हाईट जे काय असेल ते, पण खूप साऱ्या लाईट, सिलिंग मधल्या लाईट, म्हणजे घर कमी शोरूम जास्त अशी घरं आज आपण बनवतोय. पण ह्या घरांमध्ये आत म्हणजे उन्हातून घरात आल्यानंतर ज्या आपल्या डोळ्यांच्या बावल्या ज्या आकुंचन पावलेल्या असतात त्या प्रसरण पावायला हव्यात. तर त्या प्रसरण पावत नाहीत कारण आपल्या सरफेसच इतके व्हाईट असतात. तर चष्मा हा खरं तर यामुळं लागला नसेल का, लहानपणापासून चष्मे लागत आहेत, त्याच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असल्या पाहिजेत असं नक्की वाटतं. कारण निसर्गानं दिवस आणि रात्र एवढ्यासाठी बनवलंय की माणसाला संध्याकाळी जरा डोळ्यांना शांतता मिळेल. पण आता आपण एवढी लाईटची निर्मिती करून ठेवली, रात्री सुद्धा आपली शहरं सगळी पांढरी फटक असतात, घरं सुद्धा लाईट लावली जाते, दिवसा सुद्धा लाईट लावतात आणि नॅचरल रात्रंदिवस आपण चकचकीत एरियामध्येच वावरत राहतो. मग ते डोळ्यांवरचा जो ताण आहे तो कमी कसा होणार? तो कमी नाही झाला तर मग बाकीचे सगळे डोळ्यांचे प्रॉब्लेम, हे सगळे हेल्थ प्रॉब्लेम हे सगळे आपण वाढतच जाणार. तर त्या दृष्टीनं असा विचार केला तर फ्लॅट सुद्धा आपण असे करू शकतो का की जिथे सरफेसेस खूप सारे व्हाईट न करता, किंवा मगाशी मी जसं म्हणलं सारवलेलं फ्लोरिंग हे फ्लॅट संस्कृतीत असू शकेल का, असं कोणी बिल्डरनी विचार करायला नको का? याला खूप मोठा प्रतिसाद मिळेल. मला पण एक खूप विषय येतो उलट हा खूप चांगला आज अशा रिसॉर्टमध्ये जाऊन राहण्यासाठी खूप चांगलं स्टेटस पॉइंट झालेला आहे. हा अशा लोक हजारो रुपये खर्च करायला तयार आहेत 2-4 दिवसासाठी तिथे जाऊन राहायला. मग आयुष्यभर अशा घरात राहायला कुणाला नको आहे का? म्हणजे आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की तुमचं हे छान आहे, फार्म हाऊस साठी छान आहे. अरे मग आयुष्यभर अशा ठिकाणी राहायला नको आहे का आपल्याला? फार्म हाऊस साठीच का हवंय? किंवा तुमच्याकडे येणारे जे क्लायंट आहेत ज्यांना घर बांधायचं आहे त्यांच्या काय काय शंका असतात किंवा त्यांची काय मागणी असते सध्याच्या स्थितीत आपण बघायला गेलो तर? ॲक्च्युली हल्ली लोकांना मेंटेनन्स कमी असणारं घर हवं असतं. बरेचदा त्यांना आजूबाजूचं बघून हवं असतं, पण त्यासाठी त्यांना आपल्याला थोडंसं कन्व्हिन्स करायला लागतं. पण आता जेव्हा ते ऑफिस बघतात किंवा समोर तशा बिल्डिंग उभ्या राहिलेल्या बघतात तेव्हा ते आवडतात आणि बरेचदा ते तयार होतात ह्या गोष्टी करण्यासाठी. ओके, म्हणजे मातीचं घर आज सगळ्यांना हवं आहे, पण त्याच्यासाठीच थोडेसे एफर्ट्स जे घ्यायला पाहिजेत ते नको आहेत. पण मला असं वाटतं की ते एफर्ट्स खरं तर जास्त नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुमची फरशीची आज घर आहे, दररोज पुसायला लागते तुम्हाला, आणि सारवलेली असेल तर ती कधीतरी 1-2 महिन्यांनी एकदा सारवायला लागते. नुसता झाडू मारला तरी त्याला चालतं. हा कमी मेंटेनन्स नाही आहे का बघायला गेला तर? पण अशा दृष्टीनं आपण विचारच करत नाही. मेंगलोरी कौलाची घरं जास्त मेंटेनन्सवाली मानली जातात. माकडं उड्या मारली की फुटतात किंवा चोऱ्या होतात. पण आज मेंगलोरी कौलांच्या घरात जे लोक राहतात त्यांना विचारलं तर 11-12 वर्षात 4 कौलं बदललेली असतात आणि तिथे त्यांना जास्त समाधानी असतात. आणि इथं आरसीसी स्लॅब मात्र दर 5 वर्षांनी एकदा वॉटरप्रूफिंग करायला लागतं. मग कमी मेंटेनन्स कुठला हा विचारच करत नाही आपण. बऱ्याच वेळा जुनं ते टाकाऊ, नवे ते चांगलं असं जे चालू आहे थोडंसं हे कुठं, म्हणजे जुन्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असतील असं आमचं बिलकुल म्हणजे बदलत्या काळानुसार आपल्याला पण बदलणं गरजेचं आहे. पण त्यातलं चांगलं काय वाईट काय चिकित्सा असणं हे गरजेचं आहे. हे याच्यामध्ये एक अतिशय म्हणजे आम्ही ही वाक्य सांगतो की कार्बुजे म्हणून जे आर्किटेक्ट येऊन गेले चंदीगडमध्ये, ज्यांनी चंदीगड डिझाईन केलं, ज्यामुळं RCC भारतात आलं. आणि त्याच दरम्यान लॉरी बेकर म्हणून इंग्लंडचे एक आर्किटेक्ट केरळमध्ये येऊन राहिले आणि त्यांनी भारतीय हवामानाला साजेशी घरं द्यायचा प्रयत्न केला. हे 2 व्यक्ती भारतात आले. भारताने कार्बुजेंना स्वीकारलं, कार्बुजेंना देव मानून स्वीकारलं. एकदा देव मानलं की चिकित्सा संपते, आणि चिकित्सा संपली की मग जी गोष्ट त्यांनी सांगितली ती खरी आहे असं मानून आपण जातो. तर ही चिकित्सा करून आज योग्य काय अयोग्य काय हे प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे. तरच मला असं वाटतं की आपल्याला आनंददायी कमी कॉस्टमधलं असे घरं मिळू शकतील.
अदरवाईज आपण नुसतं शेजारच्यानी काय बांधलंय, त्याचे किती टॉयलेट आहेत, माझे किती टॉयलेट आहेत, माणसं 4 आणि टॉयलेट 5 अशी परिस्थिती आहे. ती मेंटेन कोण करायची? बरोबर आहे. आज घर बांधणं सोपं आहे, पण घर मेंटेन करणं खूप अवघड आहे. याच्याविषयी विचारच होत नाही आहे. हे खूप सारी आज प्रॉपर्टी म्हणून घरं आपण बांधतोय, पण ती मेंटेन कोण करणार आहे? घरं आपल्यासाठी आहेत का आपण घरासाठी आहे? हा मोठा प्रश्न झालाय. जसं लोड बेरिंग घराबद्दल आपण बऱ्याच सगळ्या गोष्टी कळल्या, तीच जे स्ट्रक्चर आहे तेच तर ते हॉस्पिटलसाठी पण यूज केलं जाऊ शकतं का? तिथल्या पेशंटसाठी किंवा जिथे रात्रंदिवस डॉक्टर असतात त्यांच्या आरोग्यासाठी पण लोड बेरिंग टाईपचंच स्ट्रक्चर हॉस्पिटलसाठी पण पॉसिबल आहे? नक्की पॉसिबल आहे, का नाही असणार? कितीतरी जुने हॉस्पिटल आपल्या सांगलीतले जरी आपण बघितले, मिशन हॉस्पिटल असेल, आपलं सिव्हिल हॉस्पिटल, हे लोड बेरिंग होते जुने काही, ते का असू शकत नाहीत? बरं, डोमवाले स्ट्रक्चर, आमच्याकडे एक डॉक्टर आले होते, त्यांचं असं म्हणणं होतं की मला डिलिव्हरी रूम डोमवाली पाहिजे, कारण ती जी व्हायब्रेशन्स आहेत त्या डिलिव्हरीच्या वेळेला किंवा त्या मुलांमध्ये आला, त्या डोमवाल्या स्ट्रक्चर्समुळं ते यायला हवेत. असं का नाही असू शकत? 100% असू शकतं, कारण कुठलीही इमारत आपल्याला हिलिंगसाठी काम करायचं आहे. डॉक्टरांना हॉस्पिटल हे हिलिंगसाठी. मग आर्टिफिशियल वातावरणात ते हिलिंग जास्त फास्ट चांगलं होईल का नॅचरल वातावरणात चांगलं होईल? म्हणजे त्या वाइब्स ज्या क्रिएट होणार आहेत त्या रूम मध्ये, त्या घरामध्ये, ते खूप छान असू शकतात आपल्या आरोग्यासाठी. मानसिक आरोग्यासाठी मुक्तांगण जे बांधलेलं आहे पुण्यामध्ये, ते त्याची इमारत बघितली तर ती अतिशय नॅचरल आहे. तिथं त्या इमारतींमुळे ते पेशंट लवकर बरे होतात, हा सगळ्यांचा अनुभव आहे. ओके. तर अशा गोष्टी नक्की होऊ शकतात. फक्त यासाठी सगळ्या समाजाने पुढे आलं पाहिजे. आर्किटेक्ट, इंजिनियर, त्यांनी पण थोडा तशा पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंटची गरज आहे. म्हणजे आज सगळं स्किल आपण RCC ओरिएंटेड गोष्टीसाठी वापरतोय, तर त्याच्याऐवजी ह्या नॅचरल गोष्टी, डोम आर्च बांधणारे गवंडी तयार करणं गरजेचं आहे. आणि हे खूप सोपं आहे. म्हणजे आमच्याकडं अगदी 20 वर्षाच्या मुलांनी आर्चेसची कामं खूप छान केलेली आहेत. ओके. तुम्ही बोलता बोलता एक मध्ये विषय सांगितला होता की एक 70 ते 80 वयाच्या एक व्यक्ती होत्या ज्या आर्किटेक्ट आहेत, आणि त्यांनी जेवढा अनुभव त्यांचा आहे, त्यात जी कामं केलेली आहेत, तर त्यात त्यांना कुठेतरी रिग्रेट झालंय का? किंवा ज्यांना जास्त अनुभव आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण पहिल्यापासूनच काहीतरी वेगळ्या प्रकारचं सजेशन द्यायला पाहिजे होतं आणि आता खूप छान बदल घडला असता? नाही, असं खूप ठिकाणी आम्ही काही वर्कशॉप्स घेतो, तर या वर्कशॉपमध्ये बरेच जण असे सिनियर मंडळी येतात, यंग येतात, काही मेसन्स असतात. तर आपल्या प्रोफेशनमध्येच हे सोशल वर्क करायचा चान्स आहे असं मला वाटतं, आणि हे प्रत्येकाला करायचं आहे. तर ते मला असं वाटतं की इट्स अ सोशिओ एंटरप्रेनरशिप. तुम्ही जे काही करताय त्यामधनं आपोआपच सोशल गोष्ट घडत असेल तर तुम्हालाही ती आनंद देईल, आपल्या क्लायंटना आनंद देईल. आणि नॉर्मली आर्किटेक्ट, इंजिनियरना शेवटची फी मिळत नाही असा अनुभव आहे. तर आम्हाला असं नाही वाटत की आम्हाला बऱ्यापैकी आमच्या क्लायंटकडनं आमचे असे रिलेशन घडतात की आम्ही घरच्यांसारखे होतो त्यांच्याशी. कारण हे सगळं कशामुळं, तर ते थोडंसं म्हणजे आपण इको फ्रेंडली आणि अशा गोष्टीला महत्त्व दिल्यामुळं होतं. मग प्रत्येकजणच यामध्ये खुश राहतो. प्रत्येक जणासाठी ही गरजच आहे, फक्त देणारी व्यवस्था उभी राहायला पाहिजे असं वाटतं. आताची जी नवीन पिढी आहे, जे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर बनतायत, तर त्यांचा सुद्धा हाच विचार आहे का की लोड बेरिंग इज बेस्ट? खूप आहे. कारण आत्ताची पिढी मला असं वाटतं की खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप रिस्पॉन्सिबल आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्यासाठी बदल घडवायची त्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. म्हणजे ग्रेटा थनबर्ग ह्यासाठी पुढे येते, पण त्याच्यासाठी एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पुढे येत नाही आहे. तर ही खरंच, कारण त्यांच्यासाठी पुढं अवघड होत जाणारी गोष्ट आहे. तर पर्यावरण आणि ह्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की तरुण पिढी खूप सजग आहे. म्हणजे आम्ही एक उदाहरण सांगतो की आम्ही एक नॅचरल बिल्डर्सचा एक ग्रुप तयार केला आहे. भारतामधनं एक 150 ते 200 आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत. काही स्वतः काम केलेले सॉफ्टवेअर डिझायनर्स असू दे, आर्टिस्ट आहेत की ज्यांनी स्वतः घरं बांधली. तर स्वतः एकतरी त्यांनी नॅचरल बिल्डिंग बांधली असली पाहिजे. अशा ग्रुपमध्ये आत्ता 80 ते 90% यंगस्टर्स आहेत, ज्यांचं 30 वर्षाखालची सगळे हे यंगस्टर्स आहेत. आणि त्यांना या गोष्टी पटतायत, ते या पद्धतीने विचार करतात, काम करतायत. विचार नाही, काम पण करतायत. थोडा स्ट्रगल आहे या सगळ्यामध्ये, तर तो स्ट्रगल करायची इच्छा ठेवतात, करायचा प्रयत्न करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर घर बांधताना, इमारत बांधताना, ते ऑफिस असेल किंवा एखाद्या प्रकारचं हॉस्पिटल असेल, जर असाच विचार केला की जे पर्यावरण पूरक असेल, जे आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असेल, तर असा बदल घडू शकतो का जर प्रत्येकाने ठरवलं तर? आणि तो कितपत फायद्याचा होऊ शकतो? नक्कीच घडू शकतो. म्हणजे आर्च क्रांती आम्ही हे मिशन तेवढ्यासाठीच ठेवलं आहे की याच्यातनं
पूर्ण पृथ्वी म्हणजे पृथ्वी आर्च वाचवली तर पृथ्वी वाचेल हे आमचं Okay. ब्रीदवाक्य आहे. तर एक नक्कीच चांगला आम्हाला बदल घडू शकतो एक खूप त्यामुळे. चांगला बदल घडू शकेल या आर्चेसच्या माध्यमातून. आणि आर्च ही हम्म. एवढ्यासाठी की ती लोड घेऊ शकते. म्हणजे यात अजून एक मुद्दा सांगायचा राहिला म्हणजे ही टेक्नॉलॉजी किंवा ह्या ओरिएंटेड विचार नसल्यामुळं आत्ता सगळे RCC स्ट्रक्चर्स येतात आणि मग इलेव्हेशन करण्यासाठी काही ग्लास लावणे, कॉस्मेटिक आर्किटेक्चर, लिपस्टिक आर्किटेक्चर म्हणू आपण, हे सगळं आज केलं जाते. Okay. आणि या उलट आपण ज्या इमारती आज करायचा विचार करतोय किंवा ज्या होत्या हम्म. ट्रॅडिशनली, ह्या सगळ्या त्याच्यातलं प्रत्येक इलेमेंट हा त्याचा लोड घेणारा होता किंवा त्या फंक्शनल इलेमेंट होते. हम्म. ते फंक्शनल इलेमेंट ॲस्थेटिकली सुंदर होते. हम्म. त्यासाठी कॉस्मेटिकली सुंदर करायची काही गरज नाही. नव्हती. हा. आणि तशाच गोष्टी आज करायची गरज आहे. म्हणजे जे हे अननेसेसरी आहे कॉस्मेटिक गोष्टी. सिलिंग ही गरजेची आहे का? POP सिलिंग आणि ह्या सगळ्या सिलिंग आज बिलकुल गरजेची नाही. तर ही ॲस्थेटिकल गोष्ट आहे. ही टाळता आली तो तर दिखावा आहे एक तो प्रकारचा. दिखावा आहे. म्हणजे लेयर्सवर लेयर्स आज आपण वाढवत जातोय हम्म. प्रत्येक घरांमध्ये. मग त्यासाठी वायफळ खर्च करतोय. म्हणजे भिंती बांधा, प्लास्टर करा, परत त्याला प्लायवूड लावा, परत हा. सनमायकल लावा, हे करा, जास्तीत जास्त वेगळ्या जास्तीत प्रकारचे जास्त लाईट्स वापरा. हे सगळं थोडंसं टाळता आलं तर आपोआपच इमारती सुंदर पण होतील, अफोर्डेबल होतील. सगळे प्रश्न मेन म्हणजे नेचरवरचा इम्पॅक्ट कमी होईल त्याचा. आता सगळ्यात जे काही मोठा. प्रदूषण असेल किंवा आपण नेचरमधल्या गोष्टी ग्रॅब करत चालू आहे ते कमी होत जाईल. पूर्वीच्या काळी जर बघितलं ना, माझे आजी आजोबा वगैरे जिथे राहायचे ना, तर ते पाठीमागे एक परसबाग वगैरे असायची त्यांची. त्यात त्यांनी छोटी छोटी रोपं लावलेली असायची, पालेभाज्या, तुळस, छोट्या छोट्या गोष्टी असायच्या त्या. आयुर्वेदिक प्लांट्स. हा, त्या गोष्टी असायच्या. आता डेव्हलपमेंट आणि असं वाटतं की जागा अपुरी पडत चालली आहे, हा मोठा समज होत चाललाय बऱ्याच जणांचा. आणि त्यामुळे स्पेसच मिळत नाही आम्हाला या गोष्टी करायला. सो कमी जागेत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत का? अजून छान आपण घर बनवू शकतो का अशा पद्धतीचं नैसर्गिक? नक्कीच बनवू शकतो. उदाहरणार्थ आमचंच घर आम्ही आता रिसेंटली केले. हम्म. आमची 2,000 स्क्वेअर फुटाची जागा आहे, 2100 स्क्वेअर फुटाची जागा. हम्म. त्यामध्ये आम्ही प्लॅन करतानाच असं ठरवलं की आपण 50% जागा ही झाडं लावायला ठेवायची ओके. आणि 1,000 स्क्वेअर फुटातच आपलं घर, पार्किंग हे सगळं बसलं पाहिजे. आणि बरं. आम्ही तशा पद्धतीनं प्लॅन केलं आणि 1,000 स्क्वेअर फूट जागा झाडं लावायला ठेवली. हे आपली गरज काय, आपण म्हटलं तर 2,000 स्क्वेअर फूट जागा सुद्धा मला घर बांधायला आम्हाला हो. पुरली नसती. पण ती बांधायची का नाही हे आपल्या हातात आहे. हम्म. ते जागा ठेवणं म्हणजे आज सगळी जागा आहे ती सगळी शहरांमध्ये, खेड्यांमध्ये सगळीकडं व्यापली. बांधकाम करण्यात घेणं म्हणजे कोणी हो. सेटबॅक सोडत नाही. थोडासा कोपरा सुद्धा आज रिकामा सोडत. परफेक्ट बांधकाम Perfect. करून घेतलं जातं. पण निसर्ग असला, पर्यावरण असलं तरच आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे, तरच आपण जगणार आहे. उद्या हे सगळंच अवघड होत जाणार आहे. त्यामुळं ही झाडं लावायला जागा ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. परसबाग तर असलीच पाहिजे. हो. त्यासाठीच्या काही गोष्टी ह्या केल्याच पाहिजेत. आणि आता काही ठिकाणी अपार्टमेंटमध्ये जागा नाही, तिथं आहे टेरेस आहे आपला, टेरेसवरती केल्या जात आहेत. किंवा घर बांधताना पण एक चारी बाजूने थोडी थोडी जागा आधी सोडली जायची की तिथं झाडांचं कंपाऊंड असायचं सुरुवातीला. ते आता कॉन्क्रीटचंच कंपाऊंड बनत झालेलं आहे अगेन. तो हा. पण मुद्दा येतो याचा. आणि सगळीकडे पेविंग केलं जातं हो. म्हणजे त्यामुळे जमिनीत पाणी मुरताना हा. दिसत नाही. किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी जमीन लागली पाहिजे. आपल्या पायाला सुद्धा जमिनीचा कुठंतरी स्पर्श झाला पाहिजे ना, बरोबर. तरच आपण ते ग्रासवरती चाला म्हणतात, गवतावरती. त्यामुळे हा. तुम्हाला हा मातीवरती मातीवर चाललं चाललं पाहिजे. पाहिजे. तर पुन्हा ती मड थेरपी म्हणून आपण जाऊन क्लिनिकमध्ये घेऊ, पण दुसरीकडे पैसे घालून त्या गोष्टी करून घेतो. पण आपल्या घरात आजूबाजूच्या त्या गोष्टी आपण नष्ट करत चालू ज्या आपल्यासाठी हेल्थसाठी चांगल्या तिथे या गोष्टी आपण क्रिएट करू शकतो अगेन. अगदी करू शकतो, 100% करू शकतो. नक्कीच. प्रत्येक गोष्टी ह्या आपल्या घरात ठरवलं तर सगळ्या गोष्टी होऊ शक्य शकतं. आहेतच. तुमच्या अनुभवावरून सगळ्यांसाठी तुम्ही एक काय तुमची सोशल टिप देऊ इच्छिता की ज्यामुळे त्यांचं घरही छान होईल आणि मानवी आरोग्य त्यांचं सुद्धा छान राहील? त्यांना काय सजेशन द्याल तुम्ही? मला असं वाटतं की घर निसर्गाशी जेवढं आपण कनेक्ट ठेवू तेवढे आपले हेल्थ प्रॉब्लेम भलेही ते मानसिक असू देत, फिजिकल असू देत, सॉल्व्ह होत जातील. आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे, त्या दृष्टीनं विचार करून प्रत्येकानं आपली बिल्डिंग बांधली पाहिजे असं मला वाटतं. एकच आमचं जे नेहमीचं वाक्य आहे, लेट सेव्ह आर्च विद इन आर्किटेक्चर, इट विल सेव्ह एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमी फॉर अस. म्हणजे आर्किटेक्चर शब्दामध्ये आर्च आहे, जी आज हो. वाचवायची गरज आहे असं आम्हाला खूप प्रकर्षानं जाणवतं. तर ही आर्च वाचवली तर एनर्जी वाचेल, एन्व्हायरमेंट वाचेल आणि नक्कीच. इकॉनॉमी सुद्धा वाचेल. क्या बात आहे. म्हणजे त्यामुळे पर्यावरण, ग्लोबल हां. वॉर्मिंग ह्या सगळ्याचे प्रश्नांची उत्तरं ह्या एका आर्चमध्ये आहेत. इट्स अ 1 पॉईंट सोल्युशन आहे असं मला वाटतं. बरं. सो प्रत्येकाने थोडासा जर विचार केला वेगळ्या पद्धतीनं तर नक्कीच सगळा फायदा आहेच.
थँक्यू सो मच सर आणि मॅम, तुम्ही इकडे आलात आणि एवढी छान आम्हाला वेगळ्या पद्धतीची माहिती आज ऐकायला मिळाली. कारण द हेल्दी शोमध्ये बऱ्याच वेळा बरेच सगळे डॉक्टर्स येत असतात आणि तुम्ही एक प्रकारचे घरांचे डॉक्टर आपण म्हणू शकतो की ज्यामुळे मानवी आरोग्य खूप छान राहील. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. थँक्स टू यू. म्हणजे डॉक्टरांसारख्या विषयांमध्ये आर्किटेक्चर सारखा विषय घेऊन तुम्ही हा विषय खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर मांडायची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल तुमच्या टीमचे खूप सारे आभार. थँक्यू. थँक्यू.